हॅलो. तर आज मी ना एक गोष्ट शेअर करणार आहे जी की मला असं वाटतं की ती खूप चांगल्या प्रकारे मला ती येते आणि ती म्हणजे पुदिन्याची चटणी, जी की आपण सँडविचला वगैरे लावून खाऊ शकतो, असंही खाऊ शकतो, पराठ्यासोबत खाऊ शकतो, जी की एकदम बॉम्बे स्टाईल पुदिना चटणी, स्ट्रीट स्टाईल मोस्टली, की आपण जेव्हा एखाद्या स्टॉलवर जाऊन सँडविच वगैरे खातो तेव्हा ती जी चटणी असते तिची एक वेगळी टेस्ट असते. ती आज मी तुमच्या बरोबर दाखवणार आहे. त्याच्यामध्ये जे काही सिक्रेट गोष्टी असतात ज्या की ते लोक टाकत असतात तेच मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार. तर चला आता आपण रेसिपी चालू करूया. तर सगळ्यात पहिले मी इथे पुदिना आणि कोथिंबीर समप्रमाणात घेतलेल्या आहेत. कोथिंबीर जास्त घ्यायची आहे आणि पुदिना पण तेवढाच घ्यायचा. जितकी आपण कोथिंबीर घेणार आहोत तितकाच पुदिना घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून मी ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे ही आलू शेव. ह्या शेवमुळे ह्याला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते आणि वेगळ्या प्रकारचा फ्लेवर याच्यामध्ये ऍड होतो. आपल्याकडे जर चाट मसाला नसेल तरी सुद्धा आपल्याला ही चटणी एकदम अतिशय छान प्रकारे तयार करता येते. तर आपण आता ही प्रोसिजर सुरू करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये दही टाकायचे. मी ह्याच्यामध्ये 2 मोठे चमचे दही घेतलेले आहे. आणि मिरच्या घ्यायच्या, ज्या तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्या. आम्हाला तिखट आवडतं म्हणून मी इथे मिरच्या घेणार आहे. मी याच्यामध्ये काही कढीपत्ता सुद्धा टाकते आणि आलं टाकणार आहे. आल्याच्या वरचं साल मी इथे काढून घेणार आहे आणि मग ते टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी साखर, जी प्रिझर्वेशनचं काम करणार आहे. आपली जे काही चटणी असणार आहे ती लवकर खराब नाही होणार. आणि त्यानंतर मी इथे जाडं मीठ टाकणार आहे. मीठ तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे. आणि मी इथे जाडं मीठ का वापरते का तर त्याचा टेस्ट खूप जास्त छान येते आणि त्याचा एक वेगळा फ्लेवर असतो. त्याच्यानंतर मी इथे शेव टाकणार आहे. ही 5 रुपयाची पुडी आहे आणि याच्यामध्ये मी पूर्ण शेव टाकणार आहे. शेव टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चाट मसाल्याचा फ्लेवर सुद्धा येतो आणि आपल्याला याच्यामध्ये वेगळी अशी चण्याची डाळ टाकावी लागत नाही. ह्याच्या बदल्यात तुम्ही जर तुमच्याकडे ही शेव नसेल तर तुम्ही याच्या बदल्यात 2 चमचे चाट मसाला आणि 2 चमचे चण्याची डाळ, जी की भाजलेली आपण डाळवं म्हणतो, ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर आपल्याला याच्यात पुदिना आणि कोथिंबीर टाकून द्यायची आहे. याच्यात पाणी तुम्हाला गरजेनुसार तुम्ही टाकायचं आहे. विदाऊट पाणी जर तुमचं दळलं गेलं असेल तर चांगलंच गोष्ट आहे. जास्त पाणी वापरायचं नाही, जेणेकरून त्याचा हिरवा रंग आपल्याला कायम ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही अशा प्रकारे ही चटणी केली तर त्याचा हिरवा रंग कायम राहणार आहे. आणि आता मी इथं दळून घेते. अशा प्रकारे ही चटणी, मी इथे कोणतंही फिल्टर वापरलेलं नाहीये. तुम्ही चटणीचा कलर बघा. आणि हा जो हवाबंद डब्बा असतो, तर अशा प्रकारे हवाबंद डब्बा घेऊन आपल्याला हे स्टोअर करायची आहे. तुम्ही चटणीचा टेक्स्चर बघा. जर ही चटणी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पावसाळा चालू झालेला आहे. हे अशा प्रकारचे किचनवर डाग तर खूप सारे पसरलेले असतात आणि हे डाग जेव्हा आपण साध्या कपड्यांनी पुसतो तेव्हा ते धुण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रगल आपल्याला करावा लागतो. त्यात अशा वातावरणामध्ये कपडे लवकर वाळत नाही, त्याचा कुबट वास येतो. त्यासाठी मी एक सोल्युशन आणलेलं आहे. हे आहे आयामिकोचे बांबू टॉवेल्स, जे किचन टॉवेल्स आहेत. आणि आज मी ते तुमच्या बरोबर यूज करून दाखवणार आहे की याचा रिव्ह्यू कसा आहे, खरंच काम करतं की नाही. तर ह्याच्यामध्ये मला 20 टॉवेल्स भेटलेले आहेत, जे की ह्यांचं म्हणणं आहे की एक टॉवेल आपण 100 वेळा वापरू शकतो. तर चला आपण हे वापरून बघू, हे खरंच काम करतं की नाही. एवढ्या साईजचा एक टॉवेल आहे.
इथे कट करायला जागा दिलेली त्यांनी, त्याच्यामुळे कट करायचा पण एक टेन्शन नाहीये. आणि हा जो चिकट टेप आपण इथे लावून देऊ. आणि आता मी हे पुसून दाखवते तुम्हाला हे खरंच कसं काम करतं. ते करतं की नाही मलाही माहित नाही, तर हे जर काम केलं तर नक्की घ्या. आणि आता मिशोवर सेल चालू झालेला आहे 30 आणि 4 आणि 5 जुलैला. हे बघा एका ह्याच्यात स्वाईप मध्ये हे डाग निघालेले आहेत. आता हे डाग आपण धुवून बघू हे निघतात की नाही. हे बघा, हे बघा, हे सगळे डाग निघालेले आणि ह्याला वाळवायचं सुद्धा टेन्शन नाहीये. एका वॉश मध्ये हे डाग निघालेले. हे मी तुमच्या समोर करून दाखवते. हे बघा इथे मी तुम्हाला उजेडात दाखवते ह्या सगळ्या गोष्टी. हे बघा काहीच नाहीये याच्यावर. तर तुम्हाला पण हे आयाम इकोचे परवडणारे, अफोर्डेबल आणि आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोस्ट युजफुल प्रोडक्ट जर कोणतं असणार आहे तर हे असणार आहे. आणि मला हे परवडलेलं आहे. आणि याचे जी काही क्वालिटी आहे, जे काही काम आहे ते तुमच्या समोर आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. आणि जर मी दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही शॉपिंग केली तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. तर लवकरात लवकर शॉपिंग करा आणि हा एक्सपिरियन्स घ्यायला तयार राहा. कारण पावसाळ्यामध्ये याच्यापेक्षा जास्त उपयुक्त आपल्यासाठी गृहिणींसाठी काहीच नाहीये. तर किचनसाठी हे मोस्ट फेवरेट आयटम प्रोडक्ट जो कोणता असणार आहे तो हा असणार आहे माझ्यासाठी तरी. तर तुम्ही सुद्धा हे घ्या आणि यूज करून बघा.